धन्यवाद यासिन सर. तत्पूर्वी विनंती करतोय पुरार संघाला आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सलमान बॉलर कोण आहे? फैसल पहिलं षटक घेऊन येतोय फैसल. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज जाहिदने अप्रतिम फटका इनसाइड आउट डीप कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब अफलातून अप्रतिम सुंदर अतिसुंदर षटकार. जाहिदच्या बॅट मधून येथे षटकार निघालाय. फैसल वरती पहिल्या चेंडू वरती अटॅक केलाय. बघूया पुढे चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. वन्स अगेन नो बॉलचा इशारा सुद्धा पंच करतायत. सीमारेषा पार येतोय षटकार. सलग 2 चेंडू वरती 2 षटकार आले. त्यामध्ये गोलंदाजाने टाकलेला हा नो बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव मोजावी लागते आणि आणखीन एक अतिरिक्त स्वरूपात चेंडू फेकावा सुद्धा लागतोय. 13 धावा धावफलकावरती लागतायत. 2 षटकार जाहिदच्या बॅट मधून निघाले. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 3 षटकार लगावले होते. बघूया फैसलचा पुढील चेंडू फ्री हिट बॉल वरती येथे मात्र आपण पाहतोय कॉट बिहाट स्वरूपात झेल नक्कीच उडाला होता. झेल येथे मात्र सुटला परंतु फ्री हिट होती त्यामुळे या चेंडू वरती झेल जरी पकडला असता तरी बाद येथे मात्र होऊ शकला नसता. डॉट बॉल येतोय फ्री हिट बॉल वरती येथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या 13 धावसंख्येवरती स्थिर आहे. पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका येथे फसलाय कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र कोणतीही चूक करत नाहीये. पहिला हादरा बसतोय. जाहिदने येथे मात्र सुरेख अशी चांगली फलंदाजी करायची सुरुवात केली होती. ती सुरुवात येथे मात्र आपण पाहतोय थांबलीये आणि फलंदाज क्रमांक पहिला जाहिद येथे मात्र बॅक टू द पॅव्हलियन. सन्माननीय जुनैद सर यांचं येथे मात्र आगमन झालेलं आहे. मी मनपूर्वक येथे स्वागत करतोय वजीर भाई मित्रमंडळ आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये. 13 धावसंख्येवरती येथे वैयक्तिक 12 धावा काढून येथे मात्र जाहिद हा बॅटर येथे मात्र बाद झालाय. जाहिद बाद झाल्यानंतर न्यू बॅटर माज आता मात्र फलंदाजीसाठी आलेत. जबरदस्त कामगिरी जाहिदच्या बॅट मधून येथे पाहायला मिळाली परंतु जाहिद अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये येथे मात्र त्याने विकेट्स कमावली आहे. गोलंदाज फैसल या गोलंदाजाला येथे मात्र विकेट्स मिळाली आहे. पुढील चेंडू फैसलचा गुडलेनबर्गचा चेंडू होता. बॅटची एज जरूर लागली आहे. चेंडू गेलाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येथे मात्र चेंडूच्या पाठलागावरती अखेर चेंडूचा विजय झालाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार वेलकम चौकार येतोय. फलंदाज माचच्या बॅट मधून आता मात्र चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 17 धावा. वजीर भाई मित्रमंडळ आयोजित आजचा हा स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीची हे सामने अगदी लाजवाब सामने पाहायला मिळत आहेत. मागच्याच मॅच मध्ये यजमान संघ वजीर भाई मित्रमंडळाने सामना जिंकला होता. गुडलेनबर्गचा चेंडू बॅक टू द बॉलर. सन्मान दिला जातोय ह्या चेंडूवरती. क्रिकेट हा सुद्धा खेळ आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आणि खराब चेंडूची वाट पाहणं आणि त्याची वाट लावणं म्हणजे सुद्धा क्रिकेट आहे. यावेळेला चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिलं जातोय फलंदाज माचच्या माध्यमातून कारण की पहिल्या षटकामध्ये म्हणावे तशी धावसंख्या धावफलकावरती येथे मात्र आले. ह्या वेळेला मात्र बिहाइंड द विकेट मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अगदी वेळीच सावध झाला आणि डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 18 धावा 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. UCC पुरार विरुद्ध चांदवे या 2 संघांमधली ही लढत. UCC पुरार या संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते चांदवे या संघाला. चांदवे संघाने अगदी पहिल्या लढतीमध्ये
अगदी 49 धावांचा सहजरित्या पाठलाग केला होता, परंतु पुरार या संघाने मात्र या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या येथे मात्र उभारली होती. 82 धावसंख्या त्यांच्या माध्यमातून UCC पुरार या संघाने उभारली होती. माच याच बॅटर्सच्या माध्यमातून 27 धावा मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन माजने ते मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळलाय. कटच्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र विकेटवरती थांबलाय. बॅक टू द विकेट कीपर च्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने ते मात्र सुरुवात केली आहे. गोलंदाज माज खतीब, माज टू माज असं हे मैदानावरचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर हाय अँड हँडसम षटकार. अप्रतिमरित्या इथे मिडल केला होता. अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन येथे चेंडूचं आणि बॅटचं झालं. प्युअर टायमिंग स्ट्रोक येथे पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये इथे मॅचची बॅटिंग आपण मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि त्याचाच प्रत्यय याही मॅच मध्ये पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज माज खतीब राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र कटर स्वरूपाचा चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन या चेंडूला हुक केलंय. चेंडू गेलाय फाईन लेग सीमारेषा बाहेर. षटकार. सलग 2 चेंडू वरती येथे मात्र माजच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या लागले धावफलकावरती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागतायत. माज खानगे या बॅटर्सच्या माध्यमातून झंझावात पाहायला मिळतोय. माज टू माज असं हे मैदानावरचं द्वंद्व आपण पाहतोय. बघूया पुढील चेंडू. तिसरा सुद्धा आपण पाहतोय. इथे लॉफ्टेड फटका जरूर खेळलाय. चेंडू मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक थोडासा आपण पाहतोय संभ्रमात जरूर पडलाय. ब्रेक येईपर्यंत दुसरी धाव येथे मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद जाहीदच्या स्वरूपात येथे फलंदाज बाद मात्र झालाय. चांगली बॅटिंग येथे मात्र माज ठाणगे या बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल धाव, 1 डबल धाव अशा प्रकारचा खेळ आपण मैदानावरती त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 32 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. माजचा पुढील चेंडू लॉर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू सरळ बॅटने इथे कार्पेटच्या आधारावरती खेळलेला फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1च धावेवरती समाधान मानावं लागतंय. गोलंदाज माजने इथे मात्र कमबॅक केलंय. 2 षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचे चेंडू टाकलेत. परफेक्ट पायामध्ये गोलंदाजी झाली आहे. अगदी गोलंदाजाचा इथे मात्र फलंदाजाचा इथे मात्र गोलंदाज माजने शूज पकडलाय. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू 33 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द विकेट. खडे खडे येथे मात्र चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर फेकलाय. षटकार. 2 षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती लागतायत. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय तब्बल 21 धावा गोलंदाज माज माज खतीम या गोलंदाजाने येथे मात्र खर्च केल्यात. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. ओव्हरपिच स्वरूपाचा येथे मात्र चेंडू टाकला. या मैदानावरती आपण जर पाहिलं ओव्हरपिच स्वरूपाची गोलंदाजी किंवा शॉर्ट पिच स्वरूपाची गोलंदाजी गोलंदाजांचा येथे मात्र कर्दनकाल होऊ शकतो. कारण की अगदी शॉर्ट ग्राउंड आहे. फलंदाजांसाठी हे नंदनवन मानलं जाणारं मैदान आहे. परंतु मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं गोलंदाज उमेद या गोलंदाजाने मात्र लाजवाब गोलंदाजी केली होती. यावेळेला मात्र स्वीप शॉट खेळला जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. चांगली फेक झाली आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगल धाव येते. धावसंख्या लागले धावफलकावरती 40 धावा. आदिल गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू कटर स्वरूपाचा फेकला होता. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून इथे फैजलने एकाच चेंडूचा सामना केलाय आणि त्या चेंडूवरती त्याने घणाघाती प्रहार षटकार लगावलाय. बघूया यावेळेला स्ट्राईक एंड वरती फलंदाज फैजल. चांगली गोलंदाजी. उजव्या एसटी वरून टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय गोलंदाज आदिलने. पुढील चेंडू फैजल साठी.
यावेळचा चेंडू परफेक्ट यॉर्क करण्याचा जरूर प्रयत्न केलाय. प्रयत्न येथे मात्र गोलंदाजाचा सफल, परंतु चेंडू दिशाहीन होता. पंचांकडून इशारा आलाय. वाईट प्लस येथे मात्र चौकार आलाय. चला चेंडू द्यायचे आहेत. जुना चेंडू द्यायचा आहे कारण की 2 षटकांचा खेळ येथे मात्र पूर्ण झालेला आहे. तिसरं षटक येथे प्रगतीपथावर आहे. यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने टप्पा दिशा दोघांमध्ये येथे मात्र थोडीशी गडबड झाली आहे आणि त्याचा गडबडीचा फायदा येथे मात्र फलंदाजी करणारा संघ चांदवे या संघाला येथे मात्र बसतोय. धावसंख्या लागले 45. यावेळेला मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. झेल पकडलाय फलंदाज फैजल. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन चांदवे. दुसरा हादरा येथे मात्र बसलाय. 45 धावसंख्येवरती फलंदाज फैजल येथे मात्र बाद होतोय. वैयक्तिक 6 धावा काढून येथे मात्र तो बाद झालाय. फैजल बाद झाल्यानंतर न्यू बॅटर शुएब अंतुले. एस ए स्पोर्ट्सचा मालक शोहेब अंतुले येथे मात्र फलंदाजीसाठी आलाय. पाहूया शोहेब या बॅटर्स कडून कशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. एका बाजूने माज ठाणगे या बॅटर्स कडून चांगली प्रकारची धावसंख्या येते. पाहूया आदिलचा पुढील चेंडू. आदिलचा चेंडू अगदी परफेक्ट निशाण्यावरती गोलंदाजी होते. फलंदाज शुएब आल्या आल्या जरूर बॅट चालवण्याचा प्रयत्न करतोय. फुलर लेन स्वरूपाचा चेंडू होता. बॅटची इनर एज लागली. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. विकेट किपरने चेंडू अडवला. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या लागल्या धावफलकावरती 46 धावा. 46 रन्स. 46 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू आदिलचा. मागच्या बॅट मधून येथे मात्र अप्रतिम फ्लिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. माच सारख्या एका खांद्या फलंदाजाचा झेल सुटलाय. गोलंदाजाचं दिल येथे मात्र तुटलं जातंय. चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. चौकार. 50 अप चांदवे. 50 धावा येथे मात्र चांदवे संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत. जबरदस्त येथे मात्र खेळी पाहायला मिळाली होती. आदिलने जरूर आपल्या जाळ्यामध्ये जरूर अडकवलं होतं फलंदाज माज ठाणगेला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाने येथे मात्र झेल सोडलाय. गोलंदाजाला पुन्हा एकदा निराश केलंय. पाहूया यावेळेला 50 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. माजला येथे मात्र जीवदान मिळालंय. पाहूया माज. मिळालेल्या जीवदानाचा येथे मात्र फायदा. अप्रतिमरित्या डीप पॉइंट सीमा रेषा बाहेर. क्रिकेटचं सौंदर्य येथे पाहायला मिळालं या चेंडूवरती. षटकार. झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय जखमेवरती मीठ सोडल्यासारखा प्रकार येथे मात्र या षटकाराने माज ठाणगेने आपल्या बॅटने दाखवून दिलंय. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचल्या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 56 धावा. अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्या. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी. जबरदस्त येथे पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजांचा बोलबाला येथे चांदवे या बॅटर्स कडून पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये अगदी आक्रमक खेळ माचच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हर्स मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाज जाहीद या फलंदाजाने येथे मात्र प्रभावित केलं होतं. पहिल्यापासून आक्रमणाला सुरुवात केली होती. चला चेंडू द्यायचे आहेत. चांदवेश संघाची धावसंख्या झालेली आहे ती 56. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 56 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचे षटक हसन गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हसन वरती सुद्धा अटॅक केला जातोय परंतु एलिव्हेशन या चेंडूवरती मिळत नाहीये. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. तिसरा हादरा बसतोय चांदवे संघाला. फुलर लेन स्वरूपाचा चेंडू होता. गॅप येथे मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. शुएब अंतुले येथे मात्र बाद होतोय. 1 धावसंख्या काढून येथे बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती सिकंदर.
सिकंदर आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. पाहूया झिम्बाब्वे कडून खेळणारा सिकंदर रझा याची सुद्धा आपण पाहतोय IPL मध्ये निवड झाली आहे. पेशाने इंजिनियर असलेला, परंतु आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये जन्मलेला, परंतु झिम्बाब्वे कडून येथे मात्र त्याने वर्ल्ड कप मध्ये शानदार परफॉर्मन्स केला होता. आफ्रिकेत संघाला येथे मात्र त्यांनी पाकिस्तान या संघाला येथे मात्र त्यांनी वर्ल्ड कप मध्ये नमवलं होतं. पाहूया या वेळेला गोलंदाज हसन फलंदाज सिकंदर समोर असताना कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. सिकंदरला सुद्धा येथे मात्र आपण पाहतोय कॉट बिहाइंड स्वरूपात बाद केलंय. सुरेख गोलंदाजी हसनची. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात. चौथा हादरा येथे मात्र चांडवे संघाला बसतोय. माजला येथे मात्र स्ट्राइक एंड वरती आणणं गरजेचं असणार आहे. माजच्या बॅट मधून येथे मात्र धावा येत आहेत. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत, परंतु गेल्या ओव्हर्स मध्ये सुद्धा 1 षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून निघाले होते, परंतु या षटकामध्ये मात्र हसनच्या गोलंदाजीवरती पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स गेल्यामुळे माजला येथे मात्र स्ट्राइक मिळत नाहीये. आता मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय बिलाल शेख. हे टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव, परंतु पाहूया यावेळेला चांदवे संघाला बिलाल हा मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय. संघाला इथे मात्र मी तर म्हणेन स्ट्राइक रोटेट केली तर माज स्ट्राइक एंड वरती येईल. माजच्या बॅट मधून उर्वरित चेंडूवरती धावसंख्या येऊ शकते, परंतु पाहूया यावेळेला बिलालला संधी मिळाली. हसलचा हॅट्रिक बॉल होता. फुल टॉस दिलाय. गोल्डन चान्स फलंदाजाला. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून एक खणखणीत दणदणीत षटकार येतोय बिलालच्या बॅट मधून. अफलातून रित्या इथे फुलटॉस चेंडू मिळाला आणि फुलटॉस चेंडू मिळाल्यानंतर आपण पाहतोय अगदी सुरेखरित्या फलंदाजाने चेंडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून येथे षटकार लगावलाय. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 62 धावा. 62 रन्स. 62 धावा धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुढील चेंडू हसन टू बिलाल. पुन्हा एकदा बिलालने उडवलाय चेंडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून लाजवाब अफलातून षटकार. बिलालचा शो येथे पाहायला मिळतोय. हसनचा पहिला 2 चेंडूवरती शो पाहायला मिळाला. आता मात्र बिलाल मी सुद्धा काही कमी नाहीये, मी सुद्धा माच सारखीच बॅटिंग करू शकतो याचा प्रत्यय या 2 चेंडूवरती दिलाय. यावेळेला मात्र हसनने कमबॅक केलाय. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळला जातोय. एकच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 69 रन्स. 69 धावा येथे मात्र धावफलकावरती लागल्यात. अधिक आपण पाहतोय धावसंख्येचा ग्राफ आपण जर पाहिला तर प्रत्येक षटकांमध्ये दुहेरी अंकांनी धावसंख्या धावफलकावरती लागली. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र आपण पाहतोय मांकडिंग करण्याचा जरूर प्रयत्न. सर्वात प्रथम भारतीय खेळाडूंनीच हा मांकडिंग करण्याचा प्रयोग केला होता ऑस्ट्रेलियामध्ये. विनू मांकड या खेळाडूने सर्वप्रथम हा प्रयोग केला होता. यावेळचा चेंडू बॅटची एज लागली आहे. 1 हँडेड विकेट कीपरने झेल पकडलाय. फलंदाज माज येथे मात्र बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती मातील एक सुंदर असं गीत डीजे मास्टर आपल्या समोर ऐकवतोय. मराठी सृष्टीमध्ये एक चांगला सिनेमा आपण पाहतोय. अगदी कोट्यावधींचा गळा सुद्धा त्यांनी कमवलाय, परंतु खऱ्या अर्थानं या आजकालच्या तरुणाईला आणि आजकालच्या सर्व भारतीयांना, आपल्या रायगड वासियांना खऱ्या अर्थानं वेड लागलेलं आहे. ते म्हणजे क्रिकेटचं वेड लागलेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचं वेड लागलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहतोय जर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता,
तर मित्रांनो तुम्ही हॉकीवरती क्लिक करा, कारण की आपण पाहतोय एखादा आत्ताच 18 किंवा 17 वर्षाचा जर एखादा मुलगा जर परीक्षेला गेला तर त्याच्यासमोर 3-4 ऑप्शन मिळतील आणि तो चुकून क्रिकेटवरती क्लिक करायचा, कारण की आपला खेळ मित्रांनो राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. परंतु खऱ्या अर्थानं भारतामध्ये हॉकीपेक्षा येथे मात्र क्रिकेटवरती जास्त प्रेम चालू आहे. हॉकीचा वर्ल्ड कप सुद्धा चालू आहे. हॉकीच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचं येथे मात्र आव्हान संपुष्टात आणलंय. पुन्हा एकदा न्यूझीलंडचं नाव येथे मात्र नक्कीच घेतलं जातंय, कारण की 2019चा विश्वचषक असेल, त्यानंतर 2021चा सुद्धा T20 विश्वचषक असेल, न्यूझीलंडकडूनच आपण मात खाऊन येथे स्पर्धेतून बाहेर पडलो होतो. पाहूया यावेळेला मात्र उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. माचची जबरदस्त बॅटिंग पाहिली, जबरदस्त सुरुवात जाहीदची आपण पाहिली, शेवटच्या ओव्हर्समध्ये बिलालची आक्रमक खेळी पाहिली. याच जोरावरती तब्बल 69 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तर 70 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र UCC पुरार हा संघ या 70 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करेल हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे सर यासीन सरांकडे. ओ टू द यासीन सर. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा वजीरभाई मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण क्रिकेटचा खेळ अनुभवतोय. चालू असलेला सामना आपण पाहतोय तो म्हणजे UCC पुरार विपक्ष चांदवे या दोन संघादरम्यान सामना रंगला आहे. परंतु UCC पुरार या संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये पहिल्या 17 मध्ये अगदी जिगरबाज खेळी केलेली आपल्याला पाहायला मिळते. 69 धावा इथे धावफलकावरती लागलेल्या आहेत. 70 धावांचं एक मोठं आव्हान फलंदाजी करणाऱ्या संघासमोर असणार आहे. अर्थात फलंदाजांसाठी नंदनवन असणारं हे मैदान. या मैदानावरती 70 धावा सुद्धा चेस होऊ शकतात. या आत्मविश्वासानं इथे फलंदाजी करावी लागेल. सलामी ची जोडी आपण पाहतोय मैदानावरती माज खतीब आणि त्याचा साथीदार फौजान. सामना इथे सुरू होतोय. पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे माज ठाणगे. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. स्ट्राइकिंग एंड पर माज खतीब. फुल टॉस गेंद बैक टू द बॉलर खेला था सीधे बल्ले से. फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग माज ठाणगे की. माज ठाणगे ने पहले बल्लेबाजी करते हुए काफी प्रभावित किया था. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी. सलामी बल्लेबाज के रूप में, वन डाउन बल्लेबाज के रूप में आए थे और 32 रन अपने टीम के लिए जोड़े थे. एक जबरदस्त योगदान अपनी टीम के लिए उन्होंने दिया था. और अब यहां पे गेंदबाजी करते हुए, मगर इस मर्तबा लॉफ किया है मिड ऑफ के सर के ऊपर से और गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. दोन्ही अंपायर्स आमचे न्यूट्रल आहेत. सलग 3 दिवस आपण पाहतोय त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या आपली जबाबदारी सांभाळलेली आहे, पार पाडलेली आहे. सन्माननीय बिलाल इसाने सर यांनी सन्माननीय बिलाल इसाने सर आपण पाहतोय तिथे अगदी सलग 3 दिवस अगदी उत्कृष्टरित्या पंचांची भूमिका पार पाडत आहेत. अगदी न्यूट्रल अंपायरिंग त्यांनी केलेली आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच संघाच्या कर्णधारांना सुद्धा हा प्रश्न विचारला की तुम्हाला पंचांची कामगिरी कशी वाटली. तर सर्व
संघनायकांनी नक्कीच त्यांची प्रशंसा केलेली आहे. त्यांच्या निर्णयावरती कोणत्याही प्रकारचा संशय इथे घेऊ नये अशी मी विनंती करेन आणि पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करावी अशी विनंती सुद्धा असेल. कारण बिलाल इसाने सर हे एक लेजेंडरी खेळाडू आहेत. बरीच वर्ष त्यांनी स्वतः क्रिकेट खेळलं, क्रिकेटला अनुभवलं, क्रिकेटचा अभ्यास आणि खडानखडा माहिती त्यांच्याकडे आहे. आज आपल्याला एक सेमीफायनलचा सामना सुद्धा खेळवायचा असल्या कारणानं आपल्याकडे वेळ अपुरा आहे. माझी विनंती असेल की आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. जो काही अंपायरचा निर्णय आहे, पंचांचा निर्णय हा योग्य आहे, अचूक आहे, निपक्षपातीपणाचा आहे. याच्यावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात कराल अशी आशा बाळगतोय. सन्माननीय अमित वाडकर सर आणि त्याचप्रमाणे बिलाल इसाने सर हे पंचांची भूमिका इथे साकारत आहेत. 3:45 वाजलेले आहेत. यानंतर आपल्याला आणखीन एक सामना आणि त्यानंतर सेमीफायनल. एकूण यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे असल्या कारणानं प्लीज माझी विनंती असेल की आपण जो काही पंचांचा निर्णय आहे त्याला शिरस्थाबंद मानून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करावी. कारण बिलाल इसाने सर बॉलर नाही ना, बॉलिंग नाही टाकली, गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करणार आहे, परंतु हा चेंडू मात्र त्यांनी नो दर्शविलेला आपण पाहतोय. तर इथे एक धाव मिळणार आहे त्या नोच्या स्वरूपात. चलिए दोस्तों, फिर से एक बार यहाँ पे मैच शुरू होता हुआ. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. 30 गज के दायरे में शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक मिड ऑफ, मिड ऑन और शॉर्ट स्क्वायर लेग 30 यार्ड सर्कल के अंदर. उसी के साथ एक डीप मिड विकेट और एक डीप कवर मास खतीब के लिए. जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार लॉफ किया है. वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए करा. बैक टू बैक दूसरा ये छक्का. इन्हें 2 गेंदों में ही 11 रन खर्च किए हैं माज ठाणगे ने. माज खतीब फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर सामना करेंगे माज ठाणगे का. जी हां, फिर से एक बार उठाया और दूर और लंबा और ऊंचा स्ट्रोक. धन्यवाद डीजे. इसी मास खतीब ने कोपरा ग्रुप वडोली में एक टूर्नामेंट में आइकॉन के रूप में नागोटना की तरफ से खेलते हुए आइकॉन गेंदबाजों के छक्के छुड़ाए थे. मुझे आज भी याद है उनकी वो पारी. कमाल की पारी थी, यादगार पारी थी, लाजवाब पारी थी. वही ये मास खतीब. हो मगर इस मरतबा शानदार वापसी. माज ठाणगे की भी तारीफ बनती है. लगातार 2 छक्के लगाने के बाद हालांकि गेंदबाज मनोवैज्ञानिक दबाव में आ जाते हैं, मगर अब यहां पे और जोर से यहां पे वापसी की है माज ठाणगे ने. बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाज माज खतीब को यहां पे चकमा दिया. आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, वहां से गेंद को काटा था, अंदर की तरफ लाने में कामयाब रहे थे. गेंद को कट करना जानते हैं. सटीक निशाने पे अगर गेंदबाजी करोगे तो इनकी गेंदबाजी को खेलना इतना आसान नहीं है. मगर जो पहले 2 छक्के हमें देखने को मिले थे वो ओवर पिच गेंद की वजह से बल्लेबाज माज ने उन्हें 30 गज का दायरा वो जानते हैं कि यहाँ पे मौजूद है, उसका पूरा फायदा उठाया और लॉफ किया था. ये लीजिए परफेक्ट यॉर्कर लेग स्टंप पर, और लेग स्टंप को उखाड़ दिया है माज खतीब मैदान.
बैठे हैं। शॉर्ट बट स्वीट जरूर यहाँ पे उन्होंने पारी खेली है, क्योंकि 6 गेंदों में उन्होंने अपने टीम के लिए 16 रनों का योगदान दिया है। पहले ओवर की एक गेंद अभी भी आना बाकी है, आखिरी एक गेंद शेष। 17 रन बोर्ड पर लग चुके हैं। तकरीबन हर ओवर में 17.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, तो हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी है। और इसी वजह से माज खतीब ने यहाँ पे रिस्क उठाया। कुछ हद तक उन्होंने गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव भी डाला, मगर उसके बाद माज ठाणगे ने ठान लिया था कि यहाँ पे विकेट हम हासिल करेंगे। माज ठाणगे, जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर यॉर्क करने की कोशिश की, मगर उसे खोद कर खेला था। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, उतनी ही जबरदस्त फील्डिंग डीप कवर की दिशा में, तकरीबन लॉन्ग ऑफ की दिशा से एक लंबी दौड़ लगाकर उस गेंद तक पहुंचे। उस गेंद को फील्ड करने में कामयाब भी रहे और अपनी टीम के लिए 2 रन यहाँ पे बचाए। इमरान सर उन्हें शाबाशी देते हुए उन्हें अप्रिशिएट करते हुए दिखाई दिए। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 19 रन 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर में अब जीतने के लिए तकरीबन 51 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 17 रन के औसत से यहां पे रन बनाने होंगे। मुश्किल जरूर है, मगर नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि हर ओवर में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं, सिंगल और डबल रन के ऊपर भी फोकस कर लेते हो, तो ये मैच आप आसानी के साथ जीत सकते हो। अब यहां से फील्डिंग थोड़ी सी फैलाई जा चुकी है। 30 गज का दायरा यहां से हट चुका है। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है, और लॉन्ग ऑफ भी हमें नजर आता हुआ। डीप कवर में एक फील्डर तैनात। शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। पारंपरिक रूप से इस तरह से फील्डिंग को सजाया जाता है। और अब यहां पे और एक्स्ट्रा फील्डर तैनात किए हैं, वो है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और एक डीप स्क्वायर लेग। बाएं हाथ के बल्लेबाज है फौजान। फौजान ने लास्ट मैच में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, बड़े स्ट्रोक खेले थे। हालांकि अब सख्त जरूरत है उनकी बल्लेबाजी की। जी हाँ, ये देखिए फौजान ने उस गेंद को खेला, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात था। शानदार फील्डिंग, शानदार कैच, जबरदस्त। यहां पे कैप्टनसी में कहूंगा पूरे मार जाते हैं उनके कैप्टन को, जिस अंदाज के साथ उन्होंने फील्डिंग अपना योगदान देता है, तब जाके जीत मुकम्मल होती है। हालांकि 11 में एक खिलाड़ी होता है, वो होता है कैप्टन, इस टीम का आमिर, और वो जिस तरह से इंस्ट्रक्शन देता है, जिस तरह से उसका दिमाग चलता है, उसके पास जो एक्सपीरियंस होता है, उसका भरपूर यहाँ पे लाभ उठाया। और देखिए कितनी खूबसूरती के साथ दूसरे बल्लेबाज को चलता किया है। फैजल को मिलता हुआ ये पहला विकेट, पहली सफलता। मगर इस मरतबा फैजल ने थोड़ी सी गलती जरूर की थी, मगर उस गलती पर भी विकेट यहां पे प्राप्त हुआ है। आज फैजल तकदीर वाले हैं।
लंबी दूरी यहां से तय करनी है। बहुत ही ऊंचा टारगेट जो सामने पहाड़ है, उस तरह से एक रनों की संख्या का पहाड़ खड़ा किया है। 70 रन बनाने हैं। ओहो हो, देखिए आत्मविश्वास यहां से कितना बुलंद होता हुआ फैसल का। लगातार पहले 2 गेंदों पर 2 बल्लेबाजों को चलता करने के बाद उनकी गेंदबाजी में और धार निखर के आ रही है। तीसरी गेंद बल्लेबाज को फिर से एक बार चकाते हुए, बिल्कुल गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। जी हाँ, इस मरतबा फुलर लेन जरूर थी, उसे उड़ाया था, मगर वाइडी से लॉन्ग ऑफ की दिशा में खराब फील्डिंग इस मरतबा देखने को मिली और उसका फायदा मिलता हुआ बल्लेबाजों को। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। फाइन लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट लिया है। डीप कवर में फील्डर तैनात है। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था। 2 खिलाड़ियों के बीच में दरार और फिर से एक बार वहां से गेंद फरार। शानदार तरीके अबरार बिल्कुल यहां से हार मानने को तैयार नहीं है, लड़ेंगे। और उन्होंने यहां पे सोचा है, समझा है कि इस मैच को हम जीत सकते हैं। अगर इसी तरह से खेलते रहेंगे तो जरूर यहां पे फिर से एक बार पलटवार हो सकता है, मैच में वापसी भी हो सकती है। जी हाँ, फिर से एक बार देखिए कुछ अजीब और गरीब अंदाज के साथ उस स्ट्रोक को खेला है, मगर इस मरतबा लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया था और इसी वजह से 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 28 रन। देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 19 रन आए थे, इस ओवर में मात्र 9 रन खर्च किए हैं फैसल ने। बहुत ही शानदार ओवर रहा, बहुत ही जबरदस्त ओवर रहा। इस ओवर में 2 बल्लेबाजों को भी उन्होंने चलता किया है। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति। अब बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी बताते हुए 45 रनों की जरूरत। 12 गेंदे 42 रनों की जरूरत। 12 गेंदें बची हैं, यानी हर ओवर में 21 रन की औसत से रन बनाने हैं, जो कि इस मैदान को मद्देनजर बन भी सकते हैं, क्योंकि आसानी के साथ यहाँ पे चौके और छक्के लगते हैं। सीमेंट विकेट है, गेंद बल्ले पर सही अंदाज के साथ आ रही है। बस यहाँ पे मिडल करना होगा और गैप को ढूंढना होगा। चौका या छक्का आपको मिलना ही मिलना है। जी हाँ, मगर एक्सपीरियंस गेंदबाज जाहिद बहुत ही बढ़िया शुरुआत करते हुए अपने ओव्हर की पहिले ओव्हरच्या मॅच साठी सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील तुझ्या संघाला आणि तुला सुद्धा। एक जबरदस्त अष्टपैलू खेळ मास ठाणगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अप्रतिम रित्या चांदवे या संघाला येथे मात्र नक्कीच जिंकून दिलाय, तर नक्कीच माज सामनावीराचा पुरस्कार मिळतोय। कसं वाटतंय? चांगले वाटते। टीमीसाठी योगदान कधी पण करावा, तुम्हाला छानच वाटेल, कारण तुम्ही जो परफॉर्मन्स करतो तो